जरा हे ऐका. आता जे तुम्ही आवाज ऐकला ते तुम्ही विचार करत असाल की हे कोणाचं आहे, पण मी ही गोष्ट पक्का सांगू शकतो की तुम्ही हे भयानक आवाज ऐकून नक्कीच थोडं तरी घाबरलेच असाल. पण विश्वास करा, ही फक्त एक खरी आणि भयानक भूताच्या गोष्टीची सुरुवात आहे. आणि ही गोष्टसुद्धा मी नक्की बोलू शकतो की या व्हिडिओला पूर्ण पाहिल्यावर तुम्हालाही कळेल की खरी भीती काय असते. कारण आज मी तुम्हाला ती घटना सांगणार आहे ज्याला एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटरसुद्धा सांगायला घाबरतो. पण तुम्ही घाबरू नका, लवकर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी जेव्हाही नवी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. तुम्ही अशा कित्येक घटनांबद्दल ऐकलं असेल किंवा व्हिडिओज पाहिले असतील ज्यात एखाद्या माणसाच्या शरीरात एका आत्म्याचा प्रवेश होतो आणि मग त्या आत्म्याच्या सुटकेसाठी लोक माहीत नाही काय काय करतात. तंत्रमंत्राचा सहारा घेतात, तांत्रिकांना बोलवतात. पण जी घटना मी आता तुम्हाला सांगणार आहे ते पूर्ण जगात होणाऱ्या सगळ्या घटनांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. कारण या मुलीच्या शरीरात एक नाही, दोन नाही, तर चक्क 6 भयानक आत्म्यांचा वास होतो. आणि आज त्या दृष्ट आत्म्यांचं रहस्य तुमच्यासमोर उघडणार आहे, ज्यांना ऐकून तुम्ही सुद्धा नक्की घाबराल. जरा या मुलीला पहा. हिचं नाव ॲनालिसे मिचेल होतं, जिचा जन्म 21 सप्टेंबर 1952ला एका कॅथलिक कुटुंबामध्ये झालं. तिचे आई वडील खूप धार्मिक आणि आपल्या धर्माबद्दल कट्टरपंथी स्वभावाचे होते. ते नेहमी आपल्या धर्माचा प्रचार करायचे आणि हीच सवय ॲनालिसला सुद्धा लागली. तिने विचार करून ठेवलेलं की मोठे होऊन ती आपल्या धर्माचा प्रचार करणार, पण नशिबात काहीतरी दुसरंच घडायचं होतं. जेव्हा ॲनालिस 23 वर्षाची होती तेव्हा तिच्या शरीरात टेम्परल लोब एपिलेप्सी नावाच्या आजाराने घर केलं होतं. हा एक असा आजार आहे ज्यात पीडित व्यक्ती फक्त आपली याददाश्त विसरत नाही तर आपल्या शरीरावरचा कंट्रोलही गमावते. या आजाराच्या त्रासाने ॲनालिसच्या आईवडिलांनी तिला डॉक्टरला दाखवण्याऐवजी आधी त्यांनी ॲनालिसला आपल्या गुरूंकडे दाखवलं. आता गुरु यात काय करू शकतात? जेव्हा ते काही करूच शकले नाही तर ॲनालिसचे आई वडील डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या मारू लागले. तुम्ही विश्वास कराल का की पूर्ण 5 वर्षापर्यंत चाललेल्या डॉक्टरांच्या इलाज आणि प्रक्रियेने सुद्धा ॲनालिसच्या शरीरावर काहीच परिणाम नाही झाला. ठीक होण्याऐवजी ॲनालिसची हालत हळूहळू आणखीन बिघडू लागली. जरा या फुटेजमध्ये पहा, ती कसं बिहेव करत होती. आणि हे सगळं पाहिल्यावर आणि औषधांचाही प्रभाव होत नसल्यामुळे ॲनालिसचे आईवडील पण समजून गेले की त्यांची मुलगी कोणत्याही आजाराची शिकार नसून पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीमध्ये अडकली आहे. There's something awfully familiar about this bed, isn't there? Only usually you're the one in it. Put his hand underneath your skirt. You're sitting at the kitchen table together. Remember that Thanksgiving when you had your grandmother? No, please. And your mother was sick, so you got to stay in bed with Dad. No, stop it! ज्यानंतर ॲनालिसचे आई वडील तिला इच्छा नसतानाही उचलून एका चर्चमध्ये घेऊन गेले. पण चर्चमध्ये घेऊन जाण्याआधी तिच्या आई वडिलांनी ॲस्ट्रॉल नावाच्या या व्यक्तीला घरी बोलवलं आणि ॲनालिसला त्याच्या समोर आणलं. ॲस्ट्रोनी पाहिलं की ॲनालिस एखाद्या निर्जीव वस्तूसारखी जमिनीवर पडली होती. आणि त्यानंतर जे ॲनालिसने केलं ते खरंच हृदय हादरवून टाकणारं होतं. जी हां, तिने जमिनीवर बसल्या बसल्याच लघवी केली आणि मग त्याच लघवीला हाताने चाटू लागली. पूर्ण लघवी चाटल्यानंतर ॲनालिस जवळ पडलेल्या एका कोळशाच्या तुकड्याला खूप आवडीने खाऊ लागली. हे सगळं पाहून ॲस्ट्रोनी ॲनालिसच्या चेहऱ्याला निरखून पाहिलं आणि हे नोटीस केलं की तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र असं स्मित नेहमी असायचं. ह्याने तो समजला
नक्कीच ॲनालिस्टच्या शरीरात एखाद्या भयानक आत्म्याचा वास आहे. ज्यानंतर ॲस्ट्रोने ॲनालिस्टच्या वडिलांना सल्ला दिला की लगेच ॲनालिस्टवर एक्झॉर्सिस्ट करून घ्या. आपल्या इथे एक्झॉर्सिस्टचा अर्थ झाडफूक किंवा तंत्रमंत्र असतो, पण याला बाहेरच्या देशात एक्झॉर्सिस्ट म्हटलं जातं. ॲस्ट्रोला विश्वास होतं की ही क्रिया केल्यानंतर नक्कीच ॲनालिस्ट ठीक होईल. ॲनालिस्टचे आईवडीलसुद्धा या गोष्टीसाठी मान्य झाले आणि ॲस्ट्रोसोबत आणखीन एक पाद्री ज्याचं नाव अर्नोल्ड होतं, त्यांनी पहिल्यांदा ॲनालिस्टवर तंत्रमंत्राचा वापर केला. आणि ह्या क्रियेनंतर त्या पाद्रीने सांगितलं की ॲनालिस्टच्या शरीरात 1 किंवा 2 नाही तर 6 वेगवेगळ्या आत्म्यांचा वास होता. तसंच पहिलं झाडफूकचं काम ॲनालिस्टवर केलं गेलं तर त्यानंतरपासूनच ॲनालिस्टच्या शरीरात असलेले सगळे आत्मा आणखीन जास्त भडकले आणि त्यांनी ॲनालिस्टला पहिल्यापेक्षा जास्त दबावाने आपल्या ताब्यात घेतलं. ज्यानंतर पर्याय नसल्याने त्या दोन्ही पाद्रींना ॲनालिस्टवर आणखीन झाडफूकच्या क्रिया कराव्या लागल्या. पण इथे प्रॉब्लेम हे होतं की ॲनालिस्ट कुठेही एका जागेवर टिकून नाही राहायचे, म्हणून ते लोक नाईलाजाने तंत्रमंत्र करण्याआधी ॲनालिस्टला जाड्या जाड्या चैनीने बांधून ठेवायचे. सारखं तंत्रमंत्र झाडफूक केल्यानंतर त्या पाद्रींना आता अनेक गोष्टी कळू लागल्या, कारण सगळ्यात आधी त्या दोघांनी ॲनालिस्टच्या शरीरामध्ये असलेल्या सगळ्या 6 आत्मांचं नाव सांगितलं, ज्यांना ऐकून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. त्यांचं नाव काही या प्रकारे होतं. पहिलं, नेरो, जो की रोमन राज्याचा ज्युडियन साम्राज्याचा शेवटचा होता. जुडास इस्कॅरियोट, जुदास जिजसच्या 12 शिष्यांमधला एक होता आणि हाच तो शिष्य होता ज्यांनी भगवान जिजससोबत धोकाही केला होता. आणि हा धोका फक्त 20 चांदीच्या कॉईनसाठी केलेला. केन, जसं की आपल्याला माहीतच आहे, ॲडॉम आणि ईवचे 2 मुलं होते, ज्यात मोठ्या मुलाचं नाव केन होतं आणि छोट्याचं नाव एबल. हिटलर, ह्याला कोण नाही ओळखत. हा जर्मनीतला सगळ्यात बदनाम आणि जर्मनीतच काय तर पूर्ण जगातला सगळ्यात बदनाम तानाशाह मानला जात. त्याच्यामुळे माहीत नाही कित्येक लाखोपतींचं जीव गेलं. व्हॅलेंटिन फ्लिंक्समॅन, हा होता 16व्या शतकातला बदनाम पाद्री, ज्याला दारू पिणे, हंगामा करणे आणि मर्डर करण्याच्या आरोपात रोमन साम्राज्याद्वारा बरखास्त केलं गेलं होतं. लुसिफर, याच्याबद्दल तुम्हालाही माहीत असेल, जसं की चांगल्या गोष्टीचा प्रतीक म्हणून आपण देवाला ओळखतो, तसंच वाईटासाठी किंवा त्याचं प्रतीक म्हणून आपण लुसिफरला ओळखतो आणि ह्यालाच शैतानांचा शैतान असं म्हटलं जातं. आणि आता विचार करून पहा, या सगळ्या आत्मा एकत्र ॲनालिस्टच्या शरीरात घुसले होत्या आणि या तंत्रमंत्राच्या क्रियेदरम्यान ते दोन्ही पाद्री जे ॲनालिस्टचा उपचार करत होते त्यांनाही या आत्म्यांकडून सांभाळून राहावं लागलं. फादर रेन्स आणि फादर पार्शन हे दोघेही या पूर्ण प्रक्रियेला ऑडिओ कॅसेट्समध्ये रेकॉर्ड करायचे, ज्यांमधल्या एकाची रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवतोय. जरा नीट ऐका. Was bist du überhaupt hier? Ich hab Recht so, dass ich in dem Wald rein bin. Ich trag dir die Rotznase noch so lang, bis es lebt wird. Saublöde Wein. Für uns gibt's kein Zurück. Nee! In alle Ewigkeit! Sag mir den Namen. Ich, der Judas und der Nero, der Kain und der Hitler. 5 Stimmen. Das ist der 6. आता जे तुम्ही आवाज ऐकलं हे एकदम खरी आवाज होती, जे ॲनालिस्टच्या तोंडून निघालेलं. तंत्रमंत्र दरम्यान ती या प्रक्रियेच्या वेळी
इतकी उग्र व्हायची की जवळ उभे असलेल्या आपल्या भाऊ आणि आई वडिलांवर हमला करायला पण वेळ नाही लावायची. ती ना फक्त स्वतःला बल्कि समोर उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या नखाने ओरबडायला सुरुवात करायची. प्रत्येक प्रक्रियेत ती खूप वाईटरित्या जखमी व्हायची. नशिबाने काही वेळेसाठी ॲनालिसच्या तब्येतीत सुधार आला, पण हा थोडाफार सुधार जास्त दिवस नाही टिकला, कारण पुन्हा ॲनालिसची हालत आधीपेक्षा आणखीन वाईट झाली. तिने खाणं पिणं पूर्णपणे सोडलं. ती आता स्वतः आपल्या तोंडून बोलायची की तिच्या आत असलेले शैतान तिला काहीच खाऊ पिऊ देत नाही. आता शरीरात काहीच न गेल्यामुळे ॲनालिस मॅलन्यूट्रिशन म्हणजे कुपोषणचा शिकार झालेली. तिची तब्येत खूपच बिघडायला लागली. 30 जून 1976च्या दिवशी ॲनालिसवर शेवटचं 62वा झाडफूक आणि तंत्रमंत्राचं काम केलं गेलं. या झाडफूकच्या दरम्यान ॲनालिस बोलली की ती आता पूर्णपणे थकली आहे आणि तिला आता या शरीरातून मुक्त व्हायचं आहे, आणि तिने खरंच त्या शरीरातून मुक्ती मिळवलीच. कारण 1 जुलै 1976च्या दिवशी ॲनालिस सकाळ सकाळीच आपल्या रूममध्ये मृत आढळली. पण गोष्ट इथेच संपत नाही, कारण तिच्या मृत्यूनंतर एक आणखीनच ट्विस्ट समोर आलं. जेव्हा ॲनालिसचा पोस्टमॉर्टम केलं गेलं तर हे समोर आलं की ॲनालिसचा मृत्यू कुपोषणचा शिकार झाल्यामुळे झालं होतं. पण असं कसं होऊ शकतं? कोणी कुपोषणग्रस्त व्यक्ती आपल्या इच्छाने कसं मरू शकतो? या व्यतिरिक्त तिथे उपस्थित सगळ्या डॉक्टर्सनी त्या दोन्ही पाद्रीवर ॲनालिसच्या आई वडिलांना फसवण्याचा आरोपही लावलं. कारण जर त्यांची इच्छा असती तर वेळ असता ते ॲनालिसला वाचवू शकले असते. तुम्हाला काय वाटतं? ॲनालिसचा मृत्यू त्या 6 आत्म्यांमुळे झाला आहे की मग कुपोषणचा शिकार झाल्यामुळे? हा एक असा प्रश्न आहे जी अजूनही पूर्णपणे रहस्य आहे की ॲनालिस फक्त एक मानसिक रोगी होती. जर आपण डॉक्टरचं ऐकलं तरी, तर ॲनालिसचं ते वागणूक, 6 वेगवेगळ्या लोकांचे आवाज, या सगळ्यांचा काय अर्थ आहे? तुमचं यावर काय मत आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या भयानक गोष्टीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.